मिथ 11 जयगादेव जामकर आणि त्यांच्या विरोधात जन्मान नडे या दोन टीमच्या दरम्यान सामना 2 षटक ही कॉमेंट्री बॉक्स एंड आणि 1 षटक हे फार एंड. मॅच इज ऑन. सामना सुरू होतोय. गोलंदाजीसाठी पप्पू दाखल होताना पाहायला मिळत आहे, तर आघाडीसाठी ओमकार आणि त्यांची सोबत देत आहेत किरण. पहिलाच बॉल कव्हरच्या डोक्यावरून खेळतायत. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचतायत. थोडे ऑफ बॅलन्स झाले. जोपर्यंत बॉल गॅदर केला जाईल तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या प्राप्त होत आहेत. आणि या 2 धावेसोबत महत्त्वाच्या सामन्यात डाव सुरू होतोय. तो बॅटिंग करत असताना मिथ 11 जयगादेव जामगरचा. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू आपण बघत आहोत. 2 धाब्यानं डावाची सुरुवात जरूर झाली, मात्र तदनंतर कमबॅक होत आहे. गोलंदाज पप्पू कडून डॉट बॉलची झाली सांगता. यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर, मात्र गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आहे तेच सांगतात पंच. व्हाईट बॉल मात्र घोषित करण्यात आलेला आहे. मिळेल ते अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 3 या आकड्यावर. 3 ऑन बोर्ड. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल समोर लॉंगॉनला फिल्डर उपस्थित. थोडी मिसफिल्ड. एक सिंगल कंप्लीट. सेकंड साठी चान्स घेतलाय. थ्रो थोडा लेझी आलाय आणि तोपर्यंत ताळमेळ साधत दोनही फलंदाजांनी या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित होते ती 5. 5 ऑन बोर्ड. यावेळेला टर्न केल्या बॉल मिडविकेटला. फिल्डर इनफिल्ड मध्ये जबरदस्त झेल संपादित होतोय. आदित्य होते तिकडे आणि त्यांचं चांगलं जजमेंट. झेल संपादित. 5 ला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना मिथ 11 जयगादेव जामगरला. फलंदाज बाद. नवीन बॅटर जितेश बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. ओमकार बादून माघारी परत आहेत. 5 ला पहिला धक्का आता बसलाय तो बॅटिंग करत असताना मिथ 11 जयगादेव जामगरला. 5 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 2 टू गो. यावेळेला थोडा खाली राहिला बॉल. स्किटोच चाललाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली सांगता. पप्पू यांची जबरदस्त कामगिरी पहिल्या षटकात सुरू आहे. विथ कॉन्फिडन्स त्यांचा जबरदस्त फायरी स्पेल. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 5. यावेळेला समोर लॉफ्ट केला. लॉंग ऑफला फिल्डर जज करतायत आणि झेल संपादित. फलंदाज बाद. याचबरोबर जितेश देखील माघारी. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 5 ला दुसरा धक्का मिथ 11 जयगादेव जामगरला. विकेट नंबर 2 डाऊन.
दाखल होत आहेत. चला वेळ जरा जास्त खर्च होतोय. नडेकर थोडं फास्ट खेळावं लागेल. चला कॅप्टन यानंतर होणारा सामना बरडपाडा बी आणि त्यांचा विरोधात संघ इनाक्षण असेल जर्मान घोरले. अगदी हाक्याच्या अंतरावरती असणारी दोन गावं एवन जोडीचे दोन शिलेदार गोविंदजी भोईर दीपकजी वडवले एकमेका विरोधात असतील. तुषार पहिलाच बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून गॅपमध्ये चाललाय बॉल डीप मध्ये फिल्डर मात्र उपस्थित झाले. थ्रो थोडा वाईड आलाय तोपर्यंत 2 धावा तितक्याच वेगानं पूर्ण झालेल्या आहेत. किरण आणि हर्षल हे दोन महत्वाचे फलंदाज आता ऑन विकेट. सो जबाबदारी या दोन्ही बॅटरची आता वाढली आहे. या 2 धाबेसोबत एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित होते ती 7. 7 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. यावलीला दिशा दिली गाईड केले बॉलला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतोय. कलात्मक फटका किरण जामगर यांचा क्लास दर्जा आणि गुणवत्ता फटक्यावर पाहायला मिळाली. चौकार. चौकारासोबत सध्या स्कोरबोर्डवर टीमची धावसंख्या दाफलकावर एकूण अंकित होते ती 11. 11 ऑन बोर्ड. यावलीला दिशा दिली आहे समोर फिल्डर उपस्थित वाईड ऑफ मिडॉनला चांगला बॅकअप. एक सिंगल कंप्लीट आणि या सिंगल साईड धावसंख्या दाफलकावर एकूण अंकित होते ती 12. 12 ऑन बोर्ड. यावलीला क्लीन बोर्ड त्रिफळा उद्ध्वस्त दांडी गुल. लेगस्टिक आता उखाडली ती गोलंदाज तुषारनं हर्षलची. धक्का 3रा. यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू चाललाय तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. विकेट कॅरी झाल्यानंतर कॉन्फिडन्स आता दोनला तो गोलंदाज तुषारचा आणि त्याचा जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स. डॉट बॉल धावसंख्या स्थिर 12. स्टील 1 टू गो. यावेळेला ऑफ साइडला स्कोर ऑफ द विकेट. चांगलं टायमिंग चांगलं मिडलिंग आणि धावाही चांगल्या मिळत आहेत. संकेत त्यांच्या बॅटमधून येतोय हा जबरदस्त हिट सुपर हिट सिक्सर. षटकांची झाली सांगता स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत त्या 18 धावा. कमालीचं रिस्टवर्क मनगटी ताकदीचा चांगला वापर करत असताना संकेतला आपण बघत आहोत त्याच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. स्कोर 18 विकेट 3 गमावलेले आहेत आणि पाहायचं आता अंतिम षटकात किती धावसंख्येचं टार्गेट सेट होईल. चला टीम मॉडेल नको आहे जर्मन नडई लगेचच 3ऱ्या षटकाला सुरुवात करावी लागेल. बॉलर सिलेक्ट करावा लागेल कारण ऑलरेडी आज ओपनिंग नाईट थोडं शेड्यूल उशिरानं स्टार्ट झालेलं आहे. मात्र आता वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे.
चला वेळ न घेता आता गोलंदाजीसाठी तयार व्हावं लागेल. आदित्य येत आहेत शेवटच्या षटकात गोलंदाजी करतात. 2 षटकात 18 धावा बनलेल्या आहेत. 9.00 धाब्याची धावगती. किरण स्ट्रायकर एंडला आहेत. संकेत त्याची सोबत देत आहेत. 3 चेंडू 7 धावा किरणच्या बॅटमधून, 2 चेंडू 6 धावा संकेतच्या बॅटमधून. जामगर यांच्या चौकारासाठी 100 तर षटकारासाठी 200चं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. पहिलाच बॉल चांगला स्क्वेअर ड्राईव्ह बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित तितक्याच वेगाने येत आहेत. चांगला थ्रो दिला. एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलचं एकूण धावसंख्या दाफलकरती अंकित होते ते 19. यानंतर होणारा सामना चला कॅप्टन जॉईंट वर टॉस करता. बरडपाडा बी संघनायक उपस्थित आहेत. जनमान घोरले कॅप्टन या उपस्थितीसाठी. इनिंग ब्रेकमध्ये लगेचच आपण टॉस कव्हर करतोय. या बलेला समोर सेट बॅटनं लॉफ केला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जज करतायत आणि झेल संपादित. फलंदाज बाद संकेत माघारी. 19ला चौथा झटका. मित 11 जयगादेव जामगरला. 4th विकेट डाऊन. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच दया. यावेळेला कट केल्या बॉल. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते मात्र डीप मधून बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक पुढे सरकताना पाहायला मिळत आहेत. एक सिंगल कंप्लीट धावा आपण बघत आहोत त्यावेळेस 20. यावेळेला वेगवान चेंडू बरोबर खोलात टाकलाय. टप्पा पडल्याबरोबर निघालाय तो एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाले सांगता धावा स्थिर 20. स्टील 2 to go. वीस धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. यावेळेला यॉर्कर चॉप केलाय. फिल्डर उपस्थित. कॅच ड्रॉप. एक सिंगल कंप्लीट. सेकंड साठी चान्स घेतलाय आणि आता 2 धावा तितक्याच सहजरित्या मिळताना दिसतील. या 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाले ते 22-22. लॉस ऑफ 4 विकेट. स्टील 1 to go. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल. फसवा चेंडू. फिंगर मोड केले होते. रनआउटचा चान्स आणि शेवट देखील गोड केलाय तो गोलंदाज आदित्यनं. डाव संपला पहिला. बनल्या 22. 5 विकेटच्या मोबदल्यात आणि विजयासाठी 23चं टार्गेट जनमान नढई समोर. चला यानंतर होणारा सामना टॉस होतोय. स्पर्धेचे लाडके आयोजक जगदीश दादा भाग्यवंत यांच्या शुभ असते. एसटी ग्रुप खाटेकर आयोजित खाटेकर चषक 2026 सहआयोजक सचिनजी निरगुडा यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय.
जन्मान नडई पाठवा लगेच जन्मान नडई 18 चेंडू 23 धावेची आवश्यकता आहे. फिल्डिंग ऑलरेडी सेट झालेली आहे मित 11 जयगावदेव जामगरची. अठरा चेंडू 23 आदेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. या गोलंदाजाने देखील पहिल्या सामन्यात जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. आघाडीला विकी आणि त्याची सोबत देतोय आदित्य. हे दोनही सलामीवर दाखल झालेत. विकी स्ट्रायकर एंडला आहेत आणि त्याची सोबत देत आहेत आदित्य. 18 चेंडू 23 धावा. दुसरा डाव सुरू होतोय. रनचेसला सुरुवात. दोन्ही टीमला देऊयात उपस्थित सर्वांच्या वतीने ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर. चांगला बाउन्सर टाकलाय गोलंदाज आदेशनं. पहिल्याच बॉलवर सरप्राईज केले ते बॅटर विकीला. 1 फॉर दी ओव्हर हा कॉल होता. मात्र आता तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली ती बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला आता चॅलेंज केलंय. व्हाईट बॉल मात्र घोषित करण्यात आलेला आहे. तिसरे पंच राजू राठोड सर यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतो. अतिरिक्त उचले बॉलवरती होती तेच आता पंचांनी निरीक्षणात आणलंय. सो एक्स्ट्रा दाब्यानं डाव सुरू होतं टीम जन्मान नढईचा. यावेळेला डाऊन दी लेग स्टिक. इट इज वाईट. बॅक टू बॅक व्हाईट बॉल. ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आणि त्यातल्या त्यात आता एक्स्ट्रा धावा बहाल करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज आदेशला. बॅक टू बॅक सेकंड व्हाईट बॉल. धावसंख्या 2. चला यानंतर रेडी व्हा. बरडपाडा आणि त्याचबरोबर घोरले नेक्स्ट मॅच करता. यावेळेला नो लुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट. चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. वेगवान चेंडू अगदी पुढ्यात टाकला होता. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न तो फर्स्ट डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 वाईड नंतर डॉट बॉल. छोटेखानी कमबॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज आदेशला. यावेळेला सॉफ्टवेअरनं ड्राईव्ह केलाय ओव्हर द बॉलर हेड. समोर खेळतात. सेफ शॉट. एक सिंगल कंप्लीट मिसफिल्ड. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता 2 धावा तितक्याच वेगानं पूर्ण झालेल्या आहेत. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो.
या 2 धाबेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होते ती 4. 4 ऑन बोर्ड. ऑफसाईडला दिशा दिली मिड विकेटला फिल्डर उपस्थित, मात्र एक सिंगल रोखता आली नाही. थ्रो थोडा खराब आला आणि त्याचा फायदा दोनही फलंदाजांनी घेतलेला आहे. दोन्ही बॅटरच्या दरम्यान चांगलं तालमेल, चांगलं कॉर्डिनेशन आणि या सिंगलचे धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित होते ती 5. 5 ऑन बोर्ड. यावेळेला हवं तसं मिडलिंग नव्हतं, मात्र सिंगल धाव सहजरित्या मिळेल. सिंगल सेट धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित होते ती 6. 6 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. 23 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. जवळजवळ 8च्या धावगतीनं धाबा बनवायचा आहेत. आणि सध्या पहिल्या षटकात आतापर्यंत 6 धावा स्कोर करण्यात आलेल्या आहेत. स्टील 2 टू गो. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न, बॅट्सबॉलला फॉलो करण्यात आलेला आहे, मात्र पंच सांगतायत वाईड बॉल. आणि आता रिव्ह्यूची मागणी केली आहे ती बॉलिंग करणाऱ्या टीमनं. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला आता चॅलेंज करण्यात आलेलं आहे. एक्झॅक्टली पाहायचंय बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, बॉल फिनिश कुठे होतं. फेअर बॉल मात्र कलवण्यात आलेले एसीडीज बरोबर. मिडल आणि लेग स्टिप वरून हा बॉल दाखल होता, तेच सांगतायत पंच. मिडल आणि लेग स्टिप वरून बरोबर हा बॉल विकेट किपरकडे मार्गस्थ होतोय, तेच पाहायला मिळतंय. थोडी हरकत जरूर झाली बॉलमध्ये, मात्र तोपर्यंत पंचांकडून आता इशारा येतोय तो डॉट बॉल. धावा स्थिर 6. स्टील 1 टू गो. पुढचा बॉल बाउन्सर हुक केलाय, पाठवलाय तो लॉंग लेगला सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. आणि आता नो बॉल घोषित होतोय, कारण यापूर्वीच पहिल्याच बॉलवर 1 फॉर द ओव्हर कॉल केला होता आणि आता येतोय सेकंड बाउन्सर, त्याच कारणास्तव नो बॉल. सो 4+1 मिळतायत त्या 5 धावा. आलाय पंजा आणि या 5 धाबेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होते ती 11. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. येस इट इज क्लिअर नो बॉल. फ्री देखील आता कंटिन्यू. धावा 11 बनलेल्या आहेत. 13 चेंडू, आता 12 धावेची गरज आहे. सामना जवळ पहिल्याच षटकात आपल्या आवाक्यात, आपल्या नियंत्रणात, आपल्या आटोक्यात आणलेला आहे. तो बॅटिंग करत असताना टीम जन्मान नडईनं. यावेळेला धाव हवी आहे, रनआउटचा चान्स, पण थ्रो खराब, बॅकअपही नाही. आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय, मात्र एका धाब्यावर समाधानी राहावं लागेल. ओव्हरची झाली सांगता शेवटच्या बॉलवरती बाय चेक सिंगल. स्कोर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 12. विजयासाठी 12 चेंडू आणि आता 11 धाब्याची गरज. 12 चेंडू 11.
संकेत दाखल होत आहेत. 12 चेंडू 11 धावा. संकेत यांना कमबॅक करावं लागेल. डॉट बॉल पर्सेंटेज आणि विकेट टेकिंग बॉलिंग या षटकात करावे लागेल. 12 बॉल 11. चला थोडं स्पीडअप अपेक्षित आहे संकेत. वेळ जरा जास्त खर्च होतोय. मिथिल 11 जयगावदेव जामगर यानंतरही 3 सामने बाकी आहेत. संकेत दुसऱ्या षटकात पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. चांगला उसळला बॉल. त्याच कारणास्तव फलंदाज विकीला मात्र अडचणींचा सामना करावा लागला. आता गोलंदाजाच्या शैलीच्या विरोधात आक्षेप. चेक गोलंदाजीसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आलेली. या पाहुयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. टाकला गेलेला बॉल कुठल्या ॲक्शननं रिलीज झाला. फेअर बॉल मात्र कळवलेला आहे आणि यानंतर देखील टाकला गेलेला प्रत्येक बॉल मात्र चेक केला जाईल ही सूचना आता आलेली आहे. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर अगदी त्यांच्या हातात जाऊन विसावतोय. झेलची संधी आणि तिचा स्वीकार. विकी माघारी. 12ला पहिला धक्का. या तिसरे पंच पुन्हा एकदा आपण चेक करूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम.
चला पंच एकत्रित आलेले आहेत, त्याचबरोबर आयोजक एकत्रित आलेले आहेत. पाहायचा आता निर्णय आपल्यापर्यंत काय पोहोचतोय. हा बॉल फेर कळवण्यात आलेला आहे. बॅट्समन बाद. आता गोलंदाजाची सूचना आलेली आहे, ती इनर रिमूव्ह करावा लागेल आणि यानंतर देखील टाकला गेलेला प्रत्येक बॉल चेक केला जाईल. चला पंच. जेव्हा जेव्हा बॅटरला डाऊट येईल, 4 चेंडू शिल्लक आहेत, तेव्हा आपण टेक्निकल टीमचा सपोर्ट घेणार आहोत. नवीन बॅटर तुषार. 10 चेंडू 11 धावेची गरज आहे. 10 बॉल 11, 12 धावा बनलेल्या आहेत. पहिला डॉट बॉल, त्यानंतर विकेट काढली ती संकेतनं. चला प्लेयर्स डगआउट मध्ये फक्त प्लेयर्सच हवेत, ही सूचना आता आयोजकांची आलेली आहे. त्यावेळेला बॅटची कडा बॉल हवेत, पण विकेट किपर पोहोचू शकला नाही. प्रयत्न चालवला होता. एक सिंगल कंप्लीट आणि सिंगल साईड धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित होते ते 13. 9 चेंडू आता सामन्यात शिल्लक आहेत आणि 9 चेंडूत विजयासाठी अजूनही 10 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 10. यावेळेला इम्प्रोव्हायझेशन स्टाईलनं खेळण्याचा प्रयत्न चालू होता. डॉट बॉलचे झाले सांगता. वेग चांगला होता आणि वेगाबरोबर चांगलं नियंत्रण छाप्या षटकात सोडले ती संकेतनं. धावा 13. 8 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 8 चेंडूत विजयासाठी 10 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 10. लाईन पाहावी लागेल. सिरीज वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल आणि या एक्स्ट्रा धावेसोबत धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकी झाले ती 14. 8 चेंडू आता सामन्यात शिल्लक आहेत आणि विजयासाठी 9 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. सो 8 चेंडूत या 9 धावा विजयाकरता आता बनवाव्याच लागतील त्या टीम जनमान नढईला. संकेत पुन्हा एकदा. हो, यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू. विकेट किपर बीट. बॉल मागे निघालाय. धाव हवी आहे. आडवी देलपा बायज. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मिसफिल्ड आणि आता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि 3 धावाही पूर्ण. विदल्पा बायज या 3 धावा आणि तदनंतर गोलंदाज संकेतची रिॲक्शन पाहण्याजोगी होती. पूर्णपणे तोही फ्रस्ट्रेट झालेला आहे. डॉट बॉल तर त्यानं टाकला होता, मात्र हवी तशी कामगिरी विकेट किपरची झाली नाही. त्याचबरोबर खराब कामगिरी शॉट फान लेगच्या फिल्डरची. तडम्याचा फिल्डर बॅकअपसाठी गेला, त्याचंही खराब प्रदर्शन आणि महत्त्वाच्या क्षणाला 3 धावा येतात विदेल्पा बायज आणि धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित होती ती 17. 7 चेंडू आणि 6 धावेची गरज. पाहायचं याच बॉलवरती मॅच विनिंग सिक्सर आता येईल का, तो बॅटर तुषारच्या बॅटमधून. यावेळेला बॉल हवेत. झेल कोण पकडणारा प्रश्न उपस्थित झाला. फिल्डर दूर आहेत. तोपर्यंत 2 धावा बनलेल्या आहेत आणि 2 धावेसोबत झाली आहे ती ओव्हरची सांगता. षटक समाप्त होते दुसरं आणि 2 षटकांत एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होती ती 19. विजयासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडूत 4 धावेची गरज. 6 चेंडू 4 धावा. चला नेक्स्ट मॅच बरडपाडा बी आणि त्या सोबतीनं टीम गोरले रेडी राहा.
चला वेळ न घेता आता गोलंदाज नियुक्त करावा लागेल. मित 11 जयगावदेव जामगर. जितेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. शेवटचं षटक 6 चेंडू 4 धावा हे समीकरण. आधीकडे स्ट्राईक आहे आणि त्याची सोबत देतोय तो तुषार. महत्वाच्या बाईच्या ज्या 3 धावा आल्या यापूर्वी 5व्या चेंडूवर, त्या पाहायचं किती निर्णायक ठरतील या सामन्यात. चला वेळ जरा जास्त होतोय, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा, थोडं फास्ट खेळावं लागेल. मित 11 जयगावदेव जामगर. चला ऑफिशियल अंपायर्स वेळेचा अपव्यय होतोय. चला सूचना द्या लगेचच, संकेत. चला आपापल्या जागेवरती पोहोचा. वेलकम कनी. 6 चेंडू 4. सहा चेंडू 4 धावा. पहिलाच बॉल शॉर्ट फालेगला बॅकअप थ्रो थोडा खराब आलाय, त्याच कारणास्तव एक सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट झालेली आहे. या धावा रोखाव्या लागतील, या धावा वाचवाव्या लागतील. बॅटिंग करत असताना जर्मन नडईच्या विरोधात मित 11 जयगावदेव जामगरला सिंगल सेट स्कोर आपण बघत आहोत 24. 5 चेंडू आता डावात शिल्लक आहेत आणि 5 चेंडूत 3 धाव्याची आवश्यकता. आतापर्यंत 9 धावा अतिरिक्तच्या स्वरूपात या सामन्यात खर्च झालेल्या आहेत त्या मित 11 जयगावदेव जामगरकडून. आणि कुठेतरी या एक्स्ट्रा धावा मात्र डोकेदुखी ठरणाऱ्या ठरतील, चिंताग्रस्त ठरतील. 5-3. बॉल हवेत, झेलची संधी, जज करतायत स्वतः गोलंदाज आणि झेल संपादित तुषार माघारी. 20ला दुसरा धक्का. 4 चेंडू आता 3 धाब्याची गरज. 4 चेंडू 3. चार चेंडू 3. यावेळेला आणखीन एक वेगवान बॉल, रनआउटचा चान्स बनलाय आणि त्या संधीचं सोनं आदित्य माघारी. चुकीचं कॉलिंग आणि त्या कॉलिंगची शिकार. सामना आता आलाय तो शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावेची गरज. व्हॉट मॅच. चेंडू 3 धावेची गरज. व्हॉट मॅच. आधी धावातून माघारी होत आहेत. नवीन बॅटर नितीन बॅटिंग साठी दाखल होत आहेत. नितीन येस इट इज. 20 धावा स्कोर बोर्डवर. 3 बॉल आहे मॅच मध्ये बाकी आहेत. 3 बॉल मध्ये 3 धाब्याची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा कंपल्सरी चेस. हा स्पर्धेचा नियम. 3 चेंडू 3. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. विकेट किपरचं बॅकअप आलंय आणि पॅकअप करावं लागलंय. ते फलंदाजाला 1 मोर विकेट डाऊन आणि त्यानंतर संकेतचं हे सेलिब्रेशन. आणखीन एक धक्का. काम तमाम. फलंदाज बाद. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 6 चेंडू 4 धावेची गरज होती. डॉट बॉल पर्सेंटेज वाढली. गोलंदाजानं जबरदस्त कॉन्फिडन्स दाखवलाय आणि विकेट किपरचे आतापर्यंत चांगलं बॅकअप आलेलं आहे. सलगचा दुसऱ्या फलंदाजाला धाबद करण्यात तो मात्र यशस्वी होतोय आणि बाद होत पप्पू आता माघारी परतलाय.
नवीन बॅटरकडे असेल स्ट्राईक आणि विजयासाठी या सामन्यात आता 2 चेंडू शिल्लक असताना 3 धाब्याची गरज आहे. 2 चेंडू 3. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. नवीन बॅटर गणेश स्ट्रायकर एंडला. 2 चेंडू 3 धावा या बनवाव्याच लागतील. महत्वाचा सामना आणि या महत्वाच्या सामन्यात आता अस्तित्व दोनही टीमचं पणाला लागलेलं आहे. हू विल ओन द मॅच. हा सामना जिंकेल कोण हा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित झालेला आहे. मात्र ज्या पद्धतीनं फाईट दिली आहे मिथिल 11 जयगावदेव जामकरनं कौतुक त्यांचंही करावं लागेल. 2 चेंडू 3. यावेळेला लाईन पाहावी लागेल. इट इज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव खर्च झालेली आहे. फुकट ते पौष्टिक असं म्हटलं जातं आणि सध्याच्या घडीला ती महत्वाची एक धाव कंप्लीट झालेली आहे. स्कोरबोर्डवर नजर टाकली तर सध्या धावा पाहायला मिळतात 21-21. 2 बॉल आता मॅच मध्ये शिल्लक येत आणि 2 बॉलमध्ये विजय करता 2 धावेची आवश्यकता. यावेळेला बॉल हवेत. झेलची संधी. बॉलर जज करतो जितेश आणि झेल संपादित. सामनाला शेवटच्या बॉलवर रोमांचक रोमांचक आणि चित्त थरारक लढत. 1 चेंडू आता 2 धावेची गरज. प्रकाश बॅटिंग साठी दाखल होत आहेत. प्रत्येक विकेट नंतर संकेत यांचं सेलिब्रेशन मात्र पाहण्याजोग आहे. पण पाहायचं आता या सामन्यात शेवटी विजयाचा झेंडा कुठला संघ रोवेल, कुठला संघ या मॅच मध्ये विजयाची नोंद करत स्पर्धेतलं आव्हान कायम करेल. मिथ 11 जयगावदेव जामगर की जन्मान नडई. प्रकाश शेवटच्या बॉलचा सामना करण्यासाठी मैदानात दाखल होत आहेत. 1 चेंडू 2 धावेची गरज. जितेशनं केलेली जबरदस्त कामगिरी. 6 चेंडू अवघ्या 4 धावेचं संरक्षण त्याला करायचं होतं. 5 चेंडू अवघ्या 2च धावा त्यानं दिलेल्या आहेत आणि विजयासाठी शेवटचा 1 चेंडू आता 2 धावेची गरज. सामना जिंकेल कोण? गोलंदाज जितेश अर्थातच फिल्डिंग करणारा संघ मिथ 11 जयगावदेव जामगर की फलंदाज प्रकाश, बॅटिंग करणारा संघ जन्मान नढई. जबरदस्त सामना, प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला सामना. लेफ्टी बॅटरकडे स्ट्राईक आहे, त्याच कारणास्तव फील्ड पोझिशन मध्ये बदलाव. यानंतर होणार सामना. दोन्ही टीम रेडी राहा. एक चेंडू 2 धाव्याची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. सामना अजूनही संपला नाही. शेवटच्या बॉल पर्यंत या सामन्याची चुरस मात्र आपल्याला पाहायला मिळते. ठसन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या रंगत असताना चांगला सामना सध्या रंगतोय. 1 चेंडू 2 धाब्याची गरज. दोन धाब्याची गरज. मॅच स्टील ऑन. गेम इज स्टील ऑन. सामना जोली संपला नाही. प्रेक्षकांनो शेवटच्या बॉलसाठी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होऊन जाऊयात. प्रकाश की जितेश, जामगर की नडई. 1 चेंडू 2. सामना जिंकेल कोण? शेवटचा बॉल. यावेळेला फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. फिल्डर दूर आहेत. 1 धाव बनली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि मिसफील्ड. 2 धावा कंप्लीट. याच बरोबर सामना संपलाय, सामना जिंकलाय आणि तदनंतर हा जल्लोष नडईकरांचा. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ सेलिब्रेशन. जबरदस्त सामना आणि शेवटच्या बॉलवरती मात्र हा जबरदस्त विजय जन्मान नडईचा. अभिनंदन जन्मान नडई. टफ अँड हार्ड लक. मिथ 11 जयगावदेव जामगर. चला अभिनंदन नडई. हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय. अखेर शेवटच्या बॉलवरती अखेर झाली, पण जन्मान नडईनं या निसटत्या सामन्यात मी तर म्हणेल विजय संपादित केला. परंतु हा सामना जरूर जिंकला नडईनं, पण चर्चा नक्कीच होईल ती मिथ 11 जयगावदेव जामगरच्या नावाची. सामना संपला. नडईनं 5 विकेटना सामना जिंकला. शेवटच्या बॉलचा रिप्ले आपल्या स्क्रीनवर. 1 चेंडू 2 धाब्याची गरज होती. लोवा फुल टॉस आला. समोर सेट बॅट ड्राईव्ह करत असताना एक सिंगल कंप्लीट. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित झाले होते. बॅकअप खराब आलं. बॉल सुटला संकेतकडून आणि तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण झाल्या आणि अखेर हा सामना जिंकत आता स्पर्धेतलं आव्हान कायम केलं ते टीम जन्मान नडईनं. सामनावीर पुरस्कार आपण देतोय.
पप्पूला 5 धावा देत ज्यानं महत्वाच्या सामन्यात पहिल्या षटकात अवघ्या 2 विकेट कॅरी केल्या. पप्पू सामनावीर. पप्पू तर प्लेअर पवेलियन मधून केव्हाच निघून गेलेत. सो या पण प्रकाश हा सामनावीर पुरस्कार स्वीकारा ज्यानं शेवटच्या बॉलवरती हा सामना जिंकवला. या प्रकाशला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. पप्पूनं तो सामनावीर पुरस्कार डेडिकेट केलाय तो प्रकाशला. चला अभिनंदन जयमान नडे. टफ अँड हार्ड लक मीत 11 जयगाव जाम